जर का तुम्ही चिकनला आले लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, थोडंसं लिंबू पिळून घेतलं, 2 चम्मच दही, थोडंसं तेल घेऊन हाताने चांगले चोळून घ्यायचं. हे सगळे मसाले चिकनला लागले गेले पाहिजे. 30 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं. त्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल घेऊन कांदा, टोमॅटो, थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण, किसून घेतलेलं खोबरं ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. परतून झालं की कोथिंबीर टाकून थोडंसं परतून थंड झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यामध्येच मी इथं भिजवून घेतलेले काजू घेतलेले आहे, थोडंसं पाणी टाकून स्मूथ पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल, थोडंसं बटर घेऊन मॅरिनेट करून घेतलेलं चिकन ह्याच्यामध्ये चांगलं क्रिस्पी खमंग होईस्तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे. जास्त शिजवून घ्यायचं नाही. ते काढून घेतलं, साईडला ठेवलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, थोडंसं बटर घेतलं, एकदम बारीक चिरून घेतलेले 2 मध्यम आकाराचे कांदे, अगदी कांद्याचा कच्चापणा जास्तोपर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घेतलं. आले लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हे मसाले घेतलेले आहेत. डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी कृती दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपण पेस्ट बनवली होती ती टाकायची, थोडंसं पाणी टाकून एकसारखं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवरती. असं चांगलं तेल सोडलं की मग आपण आता भाजून घेतलं चिकन ह्याच्यामध्ये चांगलं लपेटून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, आपण आधी भाजून घेतलेलं चिकन होतं ह्या मसाल्यामध्ये चांगलं लपटून घ्यायचं एक 5 ते 7 मिनिटापर्यंत. त्यानंतर कसुरी मेथी, थोडंसं गरम मसाला, थोडंसं बटर टाकून झाकण 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आणि खाण्यासाठी चिकन लपेटा झालेला आहे. आवडली रेसिपी तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.